अरे ते सुखाने वाजवले तुझ्या. उग्रगाथा नमस्कार, मी दुरारवी तुमचं स्वागत करते लोकमतच्या फेसबुक लाईव्ह मध्ये. कोल्हापूरमध्ये शिवसेनेचा पहिला विजय झालेला प्रभाग क्रमांक 9 मध्ये आहे. शारंगधर देशमुख आहे, त्यांचा विजय झाला आणि त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जल्लोष केलेला आहे गुलाल उधळून. काय सांगाल, पहिला विजय झालेला आहे शारंगधर देशमुख यांची. शारंगधर देशमुख शिवसेनेचा पहिला विजय झालेला आहे कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये. शारंगधर देशमुख यांनी विजय मिळवलेला आहे. त्यानंतरच्या तुमच्या भावना काय आहेत ते सांगा. अहो भावना आहे का, आता दक्षिणचे आमदार 60 महिन्यात एकदा 1 महिना फक्त प्रचारला येतात. याच्या व्यतिरिक्त कुठलाही त्यांचा बावड्याला कार्यकर्ता किंवा DY पाटील युनियन मधला कुठलाही कार्यकर्ता येऊन बाबा भागातल्या काय समस्या किंवा काय एकही विचारपूस झालेली नाही. सारंग देशमुख व्यतिरिक्त कुठल्याही कार्यकर्त्यांनी किंवा उमेदवारांची विचारपूस झालेली नाही. हा सारंग देशमुख कार्यकर्ता म्हणजे नगरसेवक गेले मागच्या वेळेला 3 वेळा निवडून आले, हे 4थ्यांदा. हे बंटी पाटलांनी सांगा, हे सारंग देशमुख आहे. काय होता असं तू, काय झाला असं तू. पण बंटी पाटलांबरोबरच शारंगधर देशमुख याच्या आधी 3 वेळेला जिंकून आलेले. आता शिवसेनेत बंटी साहेबांचा कट्टर कार्यकर्ता होतो. त्यांचे पॅम्पलेट वगैरे पावसाळ्यात आम्ही प्रत्येक घराला लावतो. आमच्या घरचं काम झालेलं नाही त्यांच्याकडनं. कोल्हापूर पालकमंत्री होते, कोल्हापूर जिल्ह्याचं काम झालेलं नाही. देशमुख साहेबांनी साताऱ्याचं काम देशमुख साहेबांनी मिटवलं. तुम्हाला जिल्ह्याचं काम होत आहे खरं. हा वाघ सारंग देशमुख सातारा जिल्ह्याला काम करतो म्हणजे याची ताकद बघा. म्हणून बंटी पाटीलला जड जाणार म्हणून हा विरोध बंटी पाटलाने केलाय. बाकी काय विषय नाही. एकच वाघ सारंग देशमुख. प्रभागामध्ये कोणती कामं होतील, कोणत्या कामांची आता तुम्हाला अपेक्षा आहे त्यांच्याकडनं व्हावीत म्हणून? काय ती अपेक्षा तर चांगलीच आहे. त्यांच्याकडे कामं तर होत्याच. आता आमच्या बऱ्यापैकी झोपडपट्टीला असेल काय असेल, झोपडपट्टी पापोडी कार्ड असेल, ते सगळे विषय मांडणार आहेत आणि ते करणार आहेत. ते काय सांगण्याचं काय नाही, त्यांच्याकडे सगळी कामं होत्यात. त्याचबरोबर सतेज पाटील विरुद्ध शारंगधर देशमुख अशी निवडणूक झालेली. आता तुम्ही विजयाचा गुलाल लावलाय शारंगधर देशमुख यांचा, काय सांगा? कोल्हापूरमध्ये मी पण चालत नाही. कोल्हापूरकरांना दाखवलेला आहे. बंटीचा मी पण गेला कटक्या बोर्ड जागेवर पलटी बंटी कळलं काय वाचली घंटी. तर आपण पाहतोय कोल्हापुरातील ही सगळी दृश्य आहेत. कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे शारंगधर देशमुख अर्थात जे कट्टर सतेज पाटील समर्थक होते, सतेज पाटील यांचे नगरसेवक होते, त्यांनी सतेज पाटील यांची साथ सोडून आहे शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर राहुल माने आणि शारंगधर देशमुख यांच्यामध्ये ही अटीतटीची अशी लढत झालेली. खरं तर कोल्हापूरमध्ये ही लढत आहे, खुर्चीची लढत होती आणि हाय व्होल्टेज अशी ही लढत होती. या लढतीमध्ये शारंगधर देशमुख विरुद्ध कसबा बावडा म्हणजेच अर्थात सतेज पाटील यांचा बालेकिल्ला कसबा बावडा अशी ही लढत होती आणि या लढतीमध्ये आता शारंगधर देशमुख यांचा विजय झालाय आणि या विजयानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूरमध्ये जल्लोष केलेला आहे. गुलालाची उधळण करत त्याचबरोबर घोषणाबाजी करत त्यांनी केलेला हा जल्लोष आहे आणि याचीच लाईव्ह दृश्य आपण लोकमत लाईव्हच्या माध्यमातून पाहिली. याबरोबर मी ते सांगते.